महाराष्ट्र में मांसाहार और शाकाहार के बीच एक नई बहस उठ गई है। जितेंद्र आव्हाड ने राज्य सरकार पर गरीब बच्चों को पोषण आहार के वंचित रखने का आरोप लगाते हुए कहा कि 24 लाख छात्रों को पोषक भोजन से वंचित कर दिया गया है। आव्हाड ने यह भी सवाल उठाया कि क्या महाराष्ट्र में केवल शाकाहारी लोगों के लिए ही जगह है। उन्होंने भाजपा शासित राज्यों जैसे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान के साथ महाराष्ट्र में भी अंडे बंद करने की कदम पर कड़ी प्रतिक्रिया दी और इसे मांस विरुद्ध शाकाहार के युद्ध के रूप में देखा। आव्हाड ने इस मुद्दे पर गंभीर सवाल उठाए, खासकर बच्चों के स्वास्थ्य पर इसके प्रभाव को लेकर। उनके अनुसार दक्षिणी राज्य जैसे कर्नाटक, आंध्र प्रदेश और केरल ने अंडों की खपत बढ़ाई गई है, जबकि महाराष्ट्र में इसे बंद कर दिया गया है। अशी बातमी हाती आली आहे की 24 लाख विद्यार्थ्यांना जी अंडी आणि पौष्टिक आहार दिलं जायचं ते अचानक बंद करण्यात आलेलं आहे। गरिबाच्या घरातल्या पोरांना पौष्टिक आहार मिळत नाही, खास करून प्रथिन म्हणजेच प्रोटीन मिळत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, त्यांच्या वाढीवर परिणाम होतो। प्रोटीन हे फक्त शारीरिक वाढीस कारणीभूत ठरत नाही तर इवन त्यांच्या म्हणजे मेंटल हेल्थला देखील हेल्पफुल असते। अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याने, पुढारलेल्या राज्याने अंडी बंद करावीत हे दुर्दैवी आहे। एकीकडे आपण लाखो करोडो कोराचे आंतरराष्ट्रीय करार करून आलो आणि स्वतःच्या घरात अंडी बंद करून टाकली। बाकी ते काय सत्व मिळतं ते बंद करून टाकायचं। आता काय महाराष्ट्रात फक्त बोनविटा खाणाऱ्या पोरांनीच जगायचं का? दुधात बोनविटा पोरा टाकून सकाळी पिणाऱ्या पोरांचाच महाराष्ट्र आहे का? गरिबांचा हा महाराष्ट्र नाही का? मायबाप सरकार हात काढून घेणार आहे का? या पोरांच्या आरोग्यावर परिणाम होईल असं ह्या महाराष्ट्र राज्याची भूमिका आहे का? आणि म्हणून आपण हे योजना सुरू करावी। आणि जी आमच्या मनात दाट शंका आहे ती म्हणजे बीजेपी शासित मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि आता महाराष्ट्र यांनी अंडी बंद केली आणि त्याचबरोबर दक्षिणेतली जी राज्य आहेत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ यांनी अंड्यांचं प्रमाण वाढवलंय। हा कुठेतरी छुपा अजेंडा तर आपण नाही ना मनुवादाचा? कारण का महाराष्ट्रामध्ये एक कळत नकळत युद्ध सुरूच आहे, मांसाहार विरुद्ध शाकाहार। आणि शाकाहार समाज संख्येने कमी आहे। आज 90% महाराष्ट्रातील लोक परंपरेने मांसाहारी आहेत, पण शाकाहारी लोकांचं वजन जास्त असल्यामुळे राजकीय, शासकीय, त्यामुळे अंड्यांवरती आलंय। तेव्हा शासनाने हे मांसाहारी, शाकाहारी हे सगळं बंद करावं आणि ज्याच्यातनं विटॅमिन्स, प्रोटीन्स सगळं जे मिळतं ते अन्न सुरू करावं आणि त्याला जगभरातनं तज्ञ सांगतात अंडासारखा पर्याय।